नमस्कार मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 20 लाख सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सगळ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 7व्या वेतन आयोगाची भेट झालेली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय आणि या निर्णयानुसार प्रत्येकाला आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, काय आहे तो निर्णय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेली व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत 20 जून 2023चा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे. आणि काही संदर्भाधीन शासन निर्णय इथं दिलेले आहेत. जवळजवळ 9 शासन निर्णय आहेत. शासन अधिसूचना वित्त विभाग 30 जानेवारी 2019 अन्वये 7व्या वेतन आयोगाची थकबाकी 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यास आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग 20 फेब्रुवारी 2019 अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक 30 मे 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच निवृत्ती वेतनाची थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक 24 जानेवारी 2019 व दिनांक 1 मार्च 2019च्या शासन निर्णयाने आदेशित केले आहेत. राज्यात कोविड-19 या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांनी आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलै 2022 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची 4थ्या हप्त्याचे प्रदान 24 मे 2023 रोजी शासन निर्णयाने करण्यात आले आहे. तथापि या शासन निर्णयामुळे उर्वरित देय हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित 5व्या हप्त्याच्या प्रदानासंबंधी प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन निर्णय. शासन आता असा आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यास यावी अथवा रोखीने अदा करण्यात यावी. निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी. सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनाबाबत अदा करण्यात यावी. वरील ब आणि क मधील कर्मचाऱ्याच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. जे कर्मचारी दिनांक 1 जून 2023 ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचारी वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीनुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून व्याज अनुज्ञेय राहील. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंदर्भात वरील क्रमांक 1 ते 5 शासन आदेशातील अन्य तरतुदीचे अनुपालन करण्यात यावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 53/24 सेवा 4 दिनांक 24/4/2024 अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाला असून त्याचा संकेतांक पुढीलप्रमाणे आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षर करून काढण्यात येत आहे. उपसचिव धोत्रे, महाराष्ट्र शासन यांची सही आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि प्रतिलिपीखाली
सर्वांनाच आहेत पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आपण पाहिला. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.